नमस्कार. तर जो व्हिडिओ बघितला असाल तर तुम्ही त्यात एक ऑब्झर्व केलं असेल की व्हिडिओ असा रफ वाटतो जरा, की माझा अवतार आहे की मी दाढी नाही केली आहे, एकदम नॉर्मलमध्ये आहे आणि आज पण टी शर्ट वगैरे आहे. उद्या मी कदाचित सूट वगैरे घालून येऊ शकतो. तर हे दाखवण्याचं पर्पजली मी तो व्हिडिओ मुद्दाम ठेवला होता. कारण काय असतं, शेअर मार्केटचा रूल आहे किंवा कुठल्या बिझनेसचा रूल आहे, जर तुम्हाला त्याचं नॉलेज घ्यायचं असेल तर समोरचा जो माणूस आहे तो काय सांगतोय हे महत्वाचं असतं, तो कसा दिसतो हे महत्वाचं नसतं. बरोबर आहे. संत कबीराने एक सुंदर एक दोहा लिहून ठेवलाय की जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार की पडी रहेन दो मॅन. म्हणजे ज्या माणसामध्ये काय पोटेन्शियल आहे, त्याकडे काय नॉलेज आहे, हे तुमच्यासाठी काय फायद्याचं आहे. माझ्याकडे भरपूर काय असेल ते तुमच्या फायद्याचं असेल किंवा नसेल, पण त्यातलं तर तुम्ही काय चांगलं घेऊ शकता यासाठी तो व्हिडिओ मी रफ बनवला होता. आता असेल मी बेसिकली 30 वर्षापासून फोटोग्राफी व्हिडिओग्राफीमध्ये आहे. मी फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आहे, एक एडिटर आहे. जर मी असं वाटलं तर त्याला मी चांगल्या चकाचक पॉलिश करून व्हिडिओ तुम्हाला प्रेझेंट करू शकतो. कारण आम्हाला त्यातलं तुम्हाला काय फक्त शिकता येईल. जर माझ्याकडे काही कंटेंट आहे, जर माझ्याकडे काय नॉलेज आहे, जर मी तुम्ही शेअर करणार आहे तर तुम्ही त्याबद्दल काय करू शकता, ते ग्रॅब करून त्यात तुम्हाला काय फायदा होईल हे तुम्ही जर डेव्हलप करावं लागेल. म्हणतात शेअर मार्केटमध्ये भरपूर लॉसेस वगैरे होतात, माणसं बर्बाद झाली आहेत, घरं विकली गेली आहे. तर त्यातनं तुम्हाला वाचायचं असेल तर हे तुमचं नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि काय प्रिकॉशन्स, काय काळजी घेऊन करावं लागेल हे महत्त्वाचं आहे. आणि अनुभव सांगणार आहे किंवा त्यामध्ये शेअर मार्केट कशी एंट्री केली पाहिजे ते आपण सांगू.